नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, 21 फेब्रुवारीपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहे। मग ज्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नसेल त्यांनी लवकरात लवकर त्यांचे खाते हे डीबीटी लिंक करून घेणे गरजेचे आहे। जर तुमच्या खात्यात पैसे मिळालेले नसेल तर उद्या बँकेत जाऊन तुम्ही डीबीटी झालेले आहे किंवा नाही हे चेक करणे गरजेचे आहे। जर चेक करून या ठिकाणी तुमचे डीबीटी लिंक नसेल तर लवकरात लवकर डीबीटीसाठी अर्ज त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि आपले डीबीटी लिंक करून घ्यायचे आहे, कारण की डीबीटीनेच फक्त पैसे जमा होणार आहे। फक्त नोव्हेंबरच्या आधीचे पैसे जे असतील, नोव्हेंबर महिन्याच्या आधीचे ते पैसे जुन्या पद्धतीने जमा होणार आहे, परंतु डिसेंबर महिन्यापासूनचे पैसे हे डीबीटी मार्फत जमा होणार आहे। तर मग मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आता या ठिकाणी मागील पैसे सुद्धा मिळण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी बघा, या लाभार्थ्यांना 6,000 रुपये आले आहे। मग अशा प्रकारे आता तुम्हाला सुद्धा मागील सर्व महिन्यांचे पैसे जर बाकी असतील 3-3, 4-4 महिने, ते सर्व पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, पुणे जिल्ह्यात जमा झाले, जळगाव जिल्ह्यामध्ये जमा झाले, सांगलीमध्ये जमा झालेले आहे। या ठिकाणी मिरज, सांगलीमध्ये सुद्धा जमा झालेले आहे। मग अहमदनगर, कर्जतमध्ये जमा झालेले आहे। मग अशा पद्धतीने अनेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉटमध्ये आपल्याकडे असे असंख्य म्हणजे 200-300 लाभार्थ्यांनी आपल्याला कमेंटद्वारे कळवलेले आहे, कारण की आपण खात्रीशीर माहिती देत असतो। आपण सांगितल्यानंतर या लाभार्थ्यांच्या खात्यात लगेच हे पैसे जमा झालेले आहे आणि प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कमेंटला आपण उत्तर देत असतो। तरी मित्रांनो, जर तुमची काही समस्या असेल, तुम्हाला पैसे जमा झाले नसेल, काही अडचण असेल, विचारायची असेल, तर आपण त्याचे उत्तर देत असतो। तरी आपण या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण या ठिकाणी तुमचे आधार कार्ड जर लिंक केलेले आहे बँक खात्यासोबत आणि ते जर डीबीटी लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुमचे पैसे जमा होणार नाही। तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुम्ही आधार कार्ड लिंक आहे का हे विचारता, परंतु ते जरी लिंक असले तरी ते डीबीटी लिंक आहे का हे मात्र विचारायला विसरू नका, कारण की या ठिकाणी डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे। एनेबल डीबीटी लिंक अनेबल असणे गरजेचे आहे, म्हणजे तुमची डीबीटी ही सक्षम असणे गरजेचे आहे। मग या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। या ठिकाणी बघू शकता, ही बातमी देण्यात आलेली आहे। ही बातमी तुमच्यासोबत आपण शेअर करत आहोत की तुम्हालाही या अशा काही जर कागदपत्र अपूर्ण असतील तर कोणकोणती कागदपत्र द्यावी लागतात याविषयी माहिती मिळावी म्हणून ही बातमी तुमच्यासोबत मांडत आहेत। तर या लाभार्थ्यांचा लाभ डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, सोलापूरमधील बातमी आहे हिंदुस्थान समाचारची। या ठिकाणी आपण बघू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा योजना या योजनेतील उत्तर सोलापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदानाचे जे अर्थसहाय्य आहे ती डीबीटी पोर्टलद्वारे थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे। मग त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे उत्तर तहसील कार्यालयात 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत जमा करावीत, असे आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केले आहे। मित्रांनो, 28 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी त्यांनी मुदत दिलेली आहे। मग कोणकोणती कागदपत्र जमा करावी लागतील मित्रांनो, तर उत्तर सोलापूर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे बहुतांश लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, आधार कार्ड छायांकित प्रत, बँक पासबुक छायांकित प्रत, रेशन कार्ड छायांकित प्रत व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्र कार्यालयात जमा केलेली नाहीत। मग ज्या लाभार्थ्यांनी ही कागदपत्र जमा केलेली नाहीत त्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर हयात प्रमाणपत्र, आधार कार्ड छायांकित प्रत, बँक पासबुक छायांकित प्रत, रेशन कार्ड छायांकित प्रत व मोबाईल नंबर छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स मित्रांनो ही जमा करायची आहे। एवढे कागदपत्र तुम्हाला जमा करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, तुम्हीही इतर जिल्ह्यातील असाल, इतर तालुक्यातील असाल आणि तुम्ही आतापर्यंत ही कागदपत्र जमा केलेली नसेल तर लवकरात लवकर जाऊन तहसीलमध्ये जमा करा। मग मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची लाभार्थ्यांनी स्वतः दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत उत्तर तहसील कार्यालयात जमा करावेत, अन्य कोणत्याही व्यक्तीच्या हस्ते स्वीकारले जाणार नाहीत। ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला स्वतः जाऊन या ठिकाणी जमा करावे लागणार आहे, उत्तर तहसील कार्यालय सोलापूर या ठिकाणी। मग मित्रांनो, ही कागदपत्रे विहित वेळेत लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा न केल्यास लाभापासून लाभार्थी वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची राहील, अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे लवकरात लवकर ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्र जमा केलेली नसेल त्या सर्व लाभार्थ्यांनी ही कागदपत्र जमा करावीत। आणि कागदपत्र जमा करून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळालेले नसेल तर
त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांनी आपले खाते हे डीबीटी लिंक आहे किंवा नाही हे चेक करा। आणि ज्या लाभार्थ्यांचे खाते हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे त्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी जर पैसे मिळाले नसेल आता तर त्यांनी पोस्टामध्ये खाते काढून घ्या, कारण की पोस्टात एका दिवसात डीबीटी लिंक होते। डीसीसी बँकेचं नेटवर्क स्लो असल्यामुळे कधी कधी लवकर पैसे जमा होत नाही। नॅशनल बँक आणि पोस्टात लवकर लगेच पैसे जमा होतात। त्यामुळे मित्रांनो पोस्टामध्ये तुम्ही लगेच खाते काढून घ्या, म्हणजे तुम्हाला या महिन्याचे आणि मागील सर्व महिन्याचे पैसे लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होतील। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती, आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।